प्रमोद कुमार वसंत फुले। मी शासकीय सेवेमध्ये कार्यरत असताना वन विभागामध्ये राऊंड ऑफिसर या पदावर सेवानिवृत्त झालो। मला मानेचा स्पॉन्डिलायटिसचा खूप मोठा त्रास होता। त्या त्रासामध्ये मी खूप ॲलोपॅथिक औषधं घेतल्या, परंतु त्याचा काही फायदा मला झालेला दिसला नाही। तेव्हा मी क्युरेक्स क्रॉनिक डिसीज सेंटरला भेट दिली आणि त्यांना आपली म्हणजे माझ्या रोगाविषयी सांगितलं की बा असा असा त्रास आहे। तर त्यांनी मला होमिओपॅथीची औषध दिली आणि त्या होमिओपॅथीच्या औषधमध्ये मला माझा त्रास सुरू केल्यानंतर 2-3 महिन्यामध्येच दुरुस्त झालेला मला दिसला आणि त्याच्यानंतर मला कंटिन्यू 6 महिन्यानंतर त्याचा त्रास अजिबात आता जाणवला नाही त्याच्यानंतर। आणि मी त्यानंतर माझ्या होमिओपॅथीवर विश्वास हा जास्त वाढलेला आहे। त्यानंतर मला खोकला आणि डाव्या हाताचा कोपरा याला खूप त्रास होता आणि घशामध्ये खोकल्याचा एवढा त्रास होता की मी ॲलोपॅथिक औषध घेऊन अँटीबायोटिक घेऊन त्रासलो होतो। शेवटी मग मी क्युरेक्स क्रॉनिक डिसीज सेंटरला फोनद्वारे माहिती दिली। तेव्हा त्यांनी मला होमिओपॅथिकच्या औषधा डाकद्वारे पाठवल्या आणि त्या सेवन केल्यानंतर मला लगेच थोडा आराम होत आज मी 2 ते 3 महिने झाले आज मी तंदुरुस्त आहे आणि माझ्या डाव्या हाताचा कोपऱ्याचा त्रास आणि जो खोकला ॲलोपॅथिक औषध घेऊन जो उलट मला त्याचा जास्त त्रास होत होता, त्यापासून माझी पूर्णपणे सुटका झालेली आहे। आणि हा जेव्हा थंडीचा जेव्हा मोसम येत होता तेव्हा हा खोकल्याचा त्रास मला व्हायचा आणि एवढा त्रास व्हायचा की मी ॲलोपॅथिक औषध घेऊन नेहमीच माझ्या बॉडीला साईड इफेक्ट व्हायचे, परंतु मी होमिओपॅथिक औषधामुळे तंदुरुस्त आज झालेला मला वाटते आणि आता खोकल्याचा अजिबात मला त्रास नाही।